आज आपण बनणार आहोत एकदम हॉटेल स्टाईल असं सांबार आणि खूप सोप्या रेसिपीमध्ये. सो चला स्टार्ट करूयात. काय करायचं आहे आपल्याला इथं कुकरमध्ये मी डाळ घेतलेली आहे. आपला जो कप असतो चहा प्यायचा कप त्याच्याने म्हणलं तर अर्धा कप इथं डाळ घेतलेली आहे मी. देन त्या डाळीमध्ये 2-3 वेळेस पाणी टाकून आपल्याला डाळ चांगल्या प्रकारे धुवून घ्यायची आहे. डाळ धुवूनच घ्यायची कारण बाहेरची डाळ असते सो धुवून घेतलेली बरी. धुवून घ्यायची डाळ 2-3 वेळेस त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आणि मी टाकलेलं आहे इथे कद्दू. दुधी पण म्हणतात खूप जण पण मी इथे कद्दू टाकलेला आहे मध्ये. आणि त्याच्यामध्ये चुटकीभर हळद टाकलेली आहे आणि चुटकीभर असं हिंग टाकलेलं आहे. हळद टाका, हिंग टाका. हिंगने खूप छान अशी मस्त टेस्ट येते. वांग पण टाकू शकतो आपण मध्ये, पण इथं वांग मी टाकलेलं नाही. नंतर गॅस चालू करायचा आणि 2 ते 3 चांगल्या शिट्ट्या काढून घ्यायच्या. शिट्ट्या काढल्यानंतर कुकर वगैरे ओपन करायचं. मग थोडंसं पाणी टाकायचं आणि चांगल्या प्रकारे डाळ जी आहे ती आपल्याशी घोटून घ्यायची आहे आपल्याला. इकडे कढईमध्ये चांगल्या प्रकारे तेल गरम करायचं आहे. देन तेल गरम केल्यानंतर आपण टाकायचे आहे मध्ये मोहरी. मोहरी टाकल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे लगेच लसूण. लसूण चांगल्या प्रकारे परतला की लगेच आपल्यामध्ये कढीपत्ता टाकायचा आहे की लगेच मध्ये कांदा टाकून द्यायचा आहे. कांदा मी ते लांब लांब घेतलेला आहे असा, बारीक चॉप करून घेतलेला नाही असा. चांगल्या प्रकारे आपल्याला तेलामध्ये ते कांदा मस्त असा फ्राय करून घ्यायचा आहे. थोडंसं मध्ये मीठ टाकायचं. मीठ टाकल्याने कांदा जे आहे ते पटकन परततो. आणि चांगल्या प्रकारे थोडंसं एखादा मिनिट आपण चांगलं ते मिक्स करून घेतलं की लगेच मग थोडीशी कोथिंबीर टाकायची. कोथिंबीर टाकून आणखीन थोडंसं हलवून घ्यायचं आणि ते आलू टाकलेलं आहे मी त्याच्यामध्ये. आलू पण आपण असा लांब लांब कट करून घेतलेला आहे. बारीक कट करून घेतलेला नाही. आपल्या आवडीनुसार आपण घेऊ शकतो, पण मी ते लाँग लाँग असा लांबका लांबका कट करून घेतलेला आहे. मीठ टाकल्यानंतर मध्ये मिठाने पटकन भाज्या परततात बरं का. त्याच्याने मध्ये टाकून घेतलेलं आहे मी. ते चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतलेलं आहे 1 ते 2 मिनिट. ते पण चांगल्या प्रकारे आलू जे आहे आपला ते चांगल्या प्रकारे शिजला पाहिजे. त्याच्याने आपण चांगल्या प्रकारे तेलामध्ये फ्राय करून घेतलाय. नंतर त्याच्यामध्ये टाकलेलं आहे मी रेड चिली पावडर आणि सांबार मसाला आणि थोडीशी हळद टाकलेली आहे. ते टाकून पण चांगल्या प्रकारे मी त्याला मिक्स करून घेतलेलं आहे. लगेच त्याच्यामध्ये ॲड केलेला आहे मी टोमॅटो. टोमॅटो टाकून मी आपल्याला चांगल्या प्रकारे परतून घ्यायचे. टोमॅटो जे आहे थोडासा सॉफ्ट झाला पाहिजे आणि टोमॅटो जोपर्यंत सॉफ्ट होत नाही तोपर्यंत आपल्याला याच्यामध्ये डाळ वगैरे असं काही टाकायचं नाही. तर टोमॅटो खाली असला तर खाली कचकच लागणार एकतर आणि मग ते सांबारची टेस्टच जाणार. नंतर त्याच्यामध्ये टाकलेला आहे आंबटपणा येण्यासाठी छान असा चिंचेचं पाणी टाकलेलं आहे. चिंच भिजू घालून ठेवली होती. अर्धा 1 तासभर पाण्यामध्ये चिंच भिजू घालायची आणि त्याचं पाणी घेतलेलं आहे फक्त मी. नंतर घोटून ठेवलेली डाळ टाकलेली आहे मध्ये आणि डाळ टाकल्यानंतर आपल्याला त्याला हलवायचं नाहीये. जोपर्यंत त्याला साईडने छान अशी उकळी येत नाही तोपर्यंत हलवायचं. हे बघा साईडने उकळी वगैरे आलेली आहे. मस्त आपलं सामान रेडी झालेलं आहे. रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.